नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपल्या सोबत आहेत किरण शिंदे. तर यांच्या म्हशीच्या सडामध्ये मांस वाढत होतं वारंवार, त्याच्यासाठी आपण ही होमिओपॅथी औषधं दिली. तर त्यांच्याकडूनच आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्ते. तुमच्या म्हशीला काय होत होतं आणि किती दिवस होत होतं? सडातून मांस वाढत होतं, पण साधारण 2 महिने मी बरं डॉक्टरी ट्रीटमेंट केलं, पण त्याचा काही रिझल्ट झाला नाही. तर मला खोपडे डॉक्टर संजय खोपडे यांनी तुमचं नाव सांगितल्यामुळे मी इथून औषध नेलं. बरोबर. तर मला एक 15 दिवसातच इतका भारी रिझल्ट आला. त्याचा मी व्हिडिओ पण तुम्हाला पाठवलाय. बरोबर, शेतकऱ्यांना आपण व्हिडिओ दाखवणारच आहोत. ह्या सडाला बघा डॉक्टर, चिळ अशी चालती बारीक. अशी बारीक चिळीतीन जास्त ताकद लागते पिळायला. तर आता दूध येतंय का नाही येत? आता क्लिअर, अगदी व्यवस्थित दूध येते, पहिल्यासारखं व्यवस्थित चाललंय. किती दिवसामध्ये रिझल्ट आला? 16-17 दिवसात मला रिझल्ट आला त्या औषधाचा. सडाला पहिलं दूध येत नव्हतं, हा सड आता बघा कसं प्रेशर येते. आता असा क्लिअर चालतोय. थोडा एक 5-10% प्रॉब्लेम आहे, नाही तर क्लिअर आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण शिंदे साहेबांकडून ऐकलंच की त्यांच्या म्हशीच्या सडामध्ये मांस वाढत होतं आणि मांस वाढल्यानंतर धार काढायला त्रास होतो आणि त्याला वारंवार मास्टायटिस पण होतो. तर हे आपण होमिओपॅथी औषध दिल्यानंतर त्यांना 15 ते 16 दिवसातच रिझल्ट आला. तर मी शेतकरी मित्रांना असं आवाहन करतो की जर आपल्या गाई म्हशींना जर असा काही प्रॉब्लेम असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.